आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नारायण चला अखेर घाव वर्मी लागला. हे देवादिदेव महादेवा, आपण माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी पूर्ण केली आणि त्याचा तुम्हाला अभिप्रेत असलेला परिणामही होत आहे. हे महादेवा, आता मी मोकळा झालो. आता मी त्रैलोक्यात भ्रमण करण्यास मोकळा आहे. हे महादेवा, आता मज आज्ञा द्यावी. नारायण नारायण. देवादिदेव महादेव हे पुन्हा विवाह बंधनात अडकणार आहेत आणि त्यांचे विवाहाचे आमंत्रण सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य सुरू झाले आहे. आजी, काय झाले? आज प्रातः समय हे काय योजिले आहे? अहो, मसाला मी कालच कांडून ठेवला होता आणि न्याहारीची तयारीही करणार होते. काल रातसमयी निजण्यास उशीर झाला, म्हणून आज जाग येण्यासही उशीर झाला. तुम्ही सोडा ते सगळे, मी करते भराभर. काहीही गरज नाही. आम्ही आमचे सगळे कार्य स्वतः करू शकतो. आम्ही एक स्त्री आहे, म्हणून जर कोणी आम्हाला दुर्बल समजत असेल तर खबरदार. आजी, अहो काय बोलताय? अहो तुम्ही अखंड ग्रामासाठी झटत आहात. तुम्हाला कोण दुर्बल समजेल? तुम्ही हा जो काही विचार करत आहात तसे काहीही नाहीये. हो ना, मग त्यांना असे का वाटत नाही बरे? कुणाला? ते लोकांना का बरे वाटत नाही असे? अर्थात सगळे लोक सारखे आहेत असे आम्हाला म्हणायचे नाही, परंतु काही लोक असतात असे, आपल्या भोळेपणाचा ढोंग रचून इतरांच्या मनावर गारूड घालतात. त्या लोकांना माझ्यासारख्या स्त्रिया दुर्बलच वाटतात. ते लोक ना महाढोंगी असतात, महाढोंगी. आपल्या ढोंगीपणाचा वापर करून माझ्यासारख्या स्त्रियांना छळतात. आणि आम्ही आपली तापट माणसं येतो त्यांच्या खेळात. आजी, तुमच्या बोलण्यावरून तुम्हास कोणीतरी फसवले आहे असे जाणवते. तुम्ही मला सांगा, मी त्या ग्रामस्थास चांगली अद्दल घडवतो. तू? हो. नको रे बाबा. ही अशा ढोंगी लोकांकडे ना निसर्गाने दिलेली शक्ती असते. अशा शक्तीसमोर तुझ्या माझ्या लोकांचे काही चालत नाही. आपण दोघे पाल्या पातोळ्यासारखे उडून जाऊ शकतो, त्यामुळे तू दूरच राहा. परंतु तुम्हास होत असलेल्या त्रासाचे काय? निरंजन सेठ, या बाहेर या. अरे काय झाले? तुम्ही सारे असे चिंतातूर का दिसत आहात? काय सांगू तुम्हास, काल रात समयी पिशाच्यांनी आमच्या घरात येऊन फार उच्छाद मांडला. भांडी कुंडी धान्य सगळ्याची नासधूस केली. आधीच आम्हास या गावातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे. त्यात जर हे असे संकट दररोज थैमान घालणार असेल तर आम्ही जगायचे कसे? जगण्यावरची श्रद्धा अशी हरून देऊ नका. हा निसर्ग आहे ना, हा प्रत्येक वेळी आपली परीक्षा बघत असतो आणि त्याला त्या जिद्दीने दाखवून द्या आपल्या जगण्याची धडपड. आजवर आपण नमतं घेतलं, देवधर्म केले, परंतु आता फक्त त्यावरच अवलंबून राहायचे नाही.
आपली स्वतःची काळजी घ्यायला आरंभ केला पाहिजे. शिवलिंगावर आपण छप्पर घातले, ते घालणे तितके महत्वाचेही होते, परंतु आपल्या घरचे पोकळ वासे आधी बदला. स्वतःसाठी लढले पाहिजे. समोर जर काही संकट आले तर दोन हात न करता वेगळ्या पद्धतीने त्यातून आपली सुटका करता आली पाहिजे. म्हणजे वेळ आले की नक्की सांगेन, किंबहुना दाखवूनही देईन. पण आता काय करावे मग आम्ही? प्रत्येक दिवस जबडा उघडून उभा आहे. एकतर जीवन अर्पण करा, नाहीतर परत राहा. अजिबात पळायचे नाही, उलट कामाला लागायचे. तुम्ही काय म्हणाला होतात की आजूबाजूच्या गावाचा संपर्क तुटलाय ना, किंवा तिथून येणाऱ्या वस्तू किंवा जे काही आणायचे आहे ते संपले आहे ना, मग ते सगळे इथे निर्माण करा. आपापली घरं वसवा, शेतकामाला लागा. आता भीती ओलांडून पुढे सरकावे. जा, आपापले कार्य निवडून कामाला लागा. जा. काय रे निरंजन, तू घरी थांबून काय करणार? व्यापाराला जा. व्यापाराने असं एका जागी थांबू नये. जिथे निकट निर्माण होईल ना, तिथे इतरांच्या आधी पोहोचावे. अजीब, अहो मी जाऊ तरी कसा? तिथे मार्गावर त्या वेताळाने काही संकट निर्माण केले तर? हे बघ, आपण उत्तर शोधायला लागलो की आपल्याला उत्तर सापडते, आणि प्रश्न शोधायला लागलो की प्रश्न. बघ मला सांग, तुला नक्की काय शोधायचंय? उत्तर. हो ना, मग जा. मला खात्री आहे, गावाबाहेर पडण्याचा मार्ग तुला नक्की मिळेल. हो पिताश्री, आजी म्हणत आहेत तर तुम्हाला नक्की मार्ग सापडेल. तुम्ही माझी आणि मातेची चिंता करू नका. मी आहे येथे. मी करेन सर्वांचे रक्षण. बाळा, कधी एवढा मोठा झाला असेल कळलेच नाही. तू म्हणतो आहेस तर मी नक्कीच निघतो. मी लवकर परत येईन. येताना तुझ्यासाठी छान छान खेळणी आणेन. अशा प्रकारे माता पार्वतीन बंड पुकारल्या. तिनं लोकांका स्वतःच्या रक्षणाचो मंत्र दिलाय, जो असो शाश्वत मंत्र खयच्याही काळात आणि खयच्याही परिस्थितीत लागू होता.